पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भारतीय जवानांची भेट। आदमपूर एअरबेसवरील भेट चर्चेत पंतप्रधान मोदींनी वाढवलं जवानांचं मनोबल। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक। लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा। शस्त्रसंधीनंतर काश्मीरमध्ये पहिलीच चकमक। भारतीय सेनेच्या हल्ल्यामध्ये 11 जवान मारले गेल्याची पाकिस्तानची कबुली। 40 सैनिक मारल्याचा भारतीय सैन्याचा दावा। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र सुरूच। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लष्करी अधिकाऱ्यांची बैठक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात। पाणी टंचाई, अवकाळी पाऊस यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। दोघांमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी देवस्थान समितीचा निर्णय। तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी। देशात अंदमानमध्ये आज मान्सून दाखल होणार। राज्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता। पुण्याला अवकाळी पावसानं झोडपलं। पुण्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। शहरातील सखल भागामध्ये साचलं पाणी। हवामान विभागाकडून पुण्याला 4 दिवस येलो अलर्ट। राज्याचा 10वीचा निकाल 94.10%। कोकण विभागाचा सर्वाधिक 98.82% निकाल, तर नागपूर विभागाचा सर्वात कमी 90.78% निकाल। यंदाही मुलींची बाजी। सीबीएसईचा 12वीचा निकाल जाहीर। देशामध्ये 88.39% विद्यार्थी यशस्वी। मुलींची बाजी। आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर। 17 मे पासून पुन्हा धुरळा उडणार। 3 जूनला अंतिम सामना खेळवला जाणार।